सोलापूर शहरातील भाजी विक्रेते आणि हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांचे व्यवसाय जबरदस्तीने बंद केले जात असल्याचा आरोप करत सीटूच्या वतीने बुधवारी सोलापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला। मोर्चा अडवल्यामुळे आंदोलकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला। नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, आयुक्त होश में आओ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। दरम्यान आंदोलकांना रोखताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये काही काळ बाचाबाची झाल्याचेही पाहायला मिळाले। शहरातील भाजी विक्रेते आणि लहान व्यावसायिकांना व्यवसाय करण्यासाठी संरक्षण देणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, मात्र प्रशासनाकडून दंडेलशाही होत असून विक्रेत्यांच्या गाड्या व साहित्य जप्त केले जात असल्याचा आरोप माकपचे नेते ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केला। तर सीटूचे राज्य महासचिव कॉम्रेड युसुफ शेख यांनी प्रशासनाने ही दंडेलशाही त्वरित थांबवावी, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। आम्ही रीतसर या ठिकाणी मोर्चा काढला। मोर्चाची परवानगी त्यांना विचारलो, त्यांनी परवानगी नाकारलं। पण आम्ही त्यांना हे सांगितलं की आमच्या रास्त मागण्यात आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या विरोधात आमचा लढा आहे, पण त्या लोकांनी परवानगी नाकारली आणि आम्ही मोर्चाद्वारे या ठिकाणी येत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोलिसांनी आम्हाला पकडलं। आमच्या लोकांना झटापट केली, आमच्या लोकांवरती लाठ्या चालवल्या, आमच्या लोकांचे कपडे सुद्धा फाडले। या गोष्टीचा पहिल्यांदा मी या ठिकाणी तळजळीत निषेध करतो। ज्या पद्धतीनं आज सरकार कुणाला रोजगार देऊ शकत नाही तर त्यांचा रोजगार हिरावून घेऊ शकत नाही। खरं तर चार चाकीवाले असतील, फेरीवाले असतील, भाजी विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, हे टपरीवाले असतील, हे लोक स्वतःचा रोजगार स्वतः करत आहेत, पण त्यांना अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे डबे उचलणं, त्यांच्या गाडी घेणं, त्यांचा भाजीपाला जप्त करणं, अशा प्रकारची दंडेलशाही, हुकुमशाही हे महानगरपालिकेचं प्रशासन करत आहे। म्हणून आम्ही त्यांचा निषेध करतोय। वास्तविक पाहता राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार या ठिकाणी एक समिती गठीत केलेली आहे। त्या समितीचे अध्यक्ष स्वतः आयुक्त पदसिद्ध असतात। या समितीत सगळे फेरीवाले निवडून गेलेले आहेत, त्यांची आजपर्यंत बैठक झालेली नाही। खरं तर त्यांना संरक्षण देण्याऐवजी त्यांना बेदखल करण्याचा अत्यंत दुर्दैवी असा जुलमी निर्णय या महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतलेला आहे। म्हणून त्याच्या विरोधात आमच्या ठिकाणी आम्ही निदर्शनं करतो। महापौरांच्या विरोधात घोषणा देतात काय? बघा, ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधी असतील किंवा महानगरपालिकेचे प्रशासन असतील, हे दोन्ही देखील तर तितकेच त्याच्या जबाबदारी आहेत। महानगरपालिकेच्या प्रशासनाचा धिक्कार असो, फेरीवाल्यावर अन्याय करणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो, चार चाकी फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे, चार चाकी फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे। अरे कोण म्हणताय करणार नाही, कोण म्हणताय करणार नाही, फेरीवाल्यांना संरक्षण मिळालंच पाहिजे, अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो, अरे अतिक्रमण करणाऱ्या अधिकाऱ्याचा धिक्कार असो, अरे महापालिका आयुक्त होश में आओ, अरे महापौर होश में आओ,